हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये. आज आपण करणार आहे स्ट्रीट स्टाईल मोमोज. येस, नॉर्मल मोमोज तर सगळेच खातात, पण आज आपण त्याला थोडा हटके, थोडा स्पायसी, थोडा तडका देतोय. एका कढईत बटर टाकून चिकन किमा टाकला आहे. चिकन किमा व चिकन कबाब? अरे तो घरी आहे त्याच्या. हा काय, मग ठीक आहे. आता किमा कुक झालाय, त्यात लाल तिखा, गरम मसाला, जिरा पावडर, काळी मिरी पावडर टाकून परतून घ्या. मसाला चांगला मिक्स झाला की त्यात कांदा, कोबी, गाजर छान बारीक करून टाका. लास्टला कोथिंबीर आणि चाट मसाला टाकून आपली मोमोची स्टफिंग रेडी आहे. ओय, आलं लसूण पेस्ट तर टाकलीच नाही. अरे हो, विसरलीच मी. थांब आता टाकूया. बटरमध्ये आलं लसूण पेस्ट चांगली शिजून घ्या आणि मग नंतर सोया सॉस टाकून आपली फिलिंग आता फायनली रेडी आहे. मैं तो थक गई. अरे आतापासूनच, अजून खूप काम बाकी आहे. चल चल आवर. इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला डो बनवायचा आहे. ये ना रे, जरा हेल्प कर. मी नाही रे, मला कंटाळा येतोय. मम्मी, अरे आली आली, थांब. मी पीठ मळून घेते, तोपर्यंत तू जा. छान अशी चटणी बनव मोमोची. इथे चटणी बनवायसाठी टमाटे, 5 ते 7 लाल मिरची आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. चटणी खूप भारी झालेली. तुम्हाला जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. इथे मी तंदुरी मॅरिनेशनसाठी बेसनची पेस्ट बनवली आहे. लाल तिखा पण टाकला आहे कलरसाठी. आता दहीमध्ये हे सर्व मसाले टाकून तुम्ही मिक्स करून घ्या. मसाले चांगले मिक्स झाले की त्यात बेसनाची पेस्ट टाका आणि आम्ही सुहानाचा तंदुरी मसाला वापरला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चल आता मोमोजला शेप देऊया. बघ कशी करते, मग सेम तू पण कर. मस्त बनवते. तू काय मोमोजच्या गाडीवर होती का आधी? तुला पण घेऊन जायला पाहिजे होतं, म्हणजे तुला पण आलं असतं. इथे सगळे मोमोज आता रेडी आहेत. चला मग आता स्टीम करूया. ते आम्ही स्टीम करण्यासाठी इडलीचं भांडं घेतलं आहे. पंधरा 20 मिनटं स्टीम केल्यावर आपले स्टीम मोमोज आता रेडी आहेत. तंदुरी मॅरिनेशनला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी इथे कोळशाचा वापर केला आहे. काय रे, किती दूर केलंय? अरे स्मोकी फ्लेवर नको का आपल्याला? स्टीम मोमोज मॅरिनेशनमध्ये डिप करून पॅन फ्राय करून घ्या. पॅन फ्राय? तंदूर करायचं आहे ना? मध्ये पण करू शकतो. आपल्याकडे तंदूर कुठे आहे? बापरे, आधी तर नुसता दूरच होता, आता तर आगच लावली. बघितलं ना, पॅनमध्ये पण त्याच्यापेक्षा भारी झाले. अरे एकदम भारी झालंय. चल आता खाऊया ना. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मोमोज बघूनच माझ्या तोंडात पाणी आलंय. मी तर चालली. अरे ही तर गेली, आता मी पण जाते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.